नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण यंदाचा पावसाळा कसा राहील, कुठे किती पर्सेंटेजमध्ये पावसाळा राहील याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या भारतीय हवामान खात्याचा अंदाज या सोमवारी जाहीर करण्यात आलेला आहे। यानुसार मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा म्हणजे 106 च्या पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मित्रांनो, प्रशांत महासागरात ला निनो विकसित होण्याचे संकेत स्पष्ट दिसत असल्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पावसाळा हा 106 सरासरी 106 पेक्षा जास्त राहण्याचे संकेत किंवा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। या अगोदरही हवामान खात्याने एप्रिलमध्ये जो अंदाज आहे तो सेम असाच 106 म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने आपल्याला दिलेली होती। मित्रांनो, IMDचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी यंदाचा मान्सून हा सरासरीपेक्षा 106% कमी जास्त 4% वर्तविला आहे। मित्रांनो, केरळमध्ये आपला मान्सून 1 तारखेपर्यंत, तर राज्यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून दाखल होण्याची अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मित्रांनो, जूनमध्ये पावसाळा हा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने याचा अंदाज आपल्याला व्यक्त केलेला आहे। मित्रांनो, प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव ओसरून तेथे मान्सूनच्या सुरुवातीला न्यूट्रल परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मान्सूनच्या उत्तरार्धात ला निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे। इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आपल्या हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मित्रांनो, यंदाचा पावसाळा हा महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106% कमी जास्त 4% या फरकाने हा राहणार आहे। यंदा शेतकरी हा सुखावणार आहे। यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव हा संपून ला निनोला सुरुवात होणार आहे व आपल्याला यावर्षी पावसाळा हा चांगला राहणार आहे। या प्रकारचा हवामान अंदाज आपल्या भारतीय हवामान खात्याने सोमवारी दिलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। धन्यवाद।